पुण्याचा हप्ता, रेल्वेचं तिकीट असो किंवा मग विमानाचं तिकीट असो, या सर्व सुविधांसाठी पुणे पालिकेनं शहरामध्ये बहुउद्देशीय नागरी सुविधा केंद्र स्थापन केली. मात्र त्यांचा सध्या फक्त मालमत्ता कर भरण्यासाठीच वापर सुरू असल्याचं दिसतंय. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार ही केंद्र सुरू करण्यात आली आणि त्यासाठी वंश इन्फोटेक बरोबर 2006 मध्ये पालिकेनं करार केला. पण 150 पैकी फक्त 75 केंद्र उभारण्यात आली आणि त्यापैकी 71 केंद्र सुरू आहेत. या केंद्राच्या इंटरनेट सुविधेसाठी पालिका 7,65,00,000 रुपये खर्च करते. पण पालिकेला शुल्क सेवेतून 10% आणि जाहिरातीतून 5% रक्कम दिली जाते. उर्वरित सर्व रक्कम वंश इन्फोटेकला जात असल्याचं इथं उघड झालंय. परिवर्तनच्या मागण्या अशा आहेत की पहिली गोष्ट म्हणजे हा कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे रद्द केला जावा. त्याच्यावर 15 दिवसात चौकशी समिती नेमावी. ही चौकशी 3 महिन्यात संपुष्टात यावी. त्यानंतर पूर्णपणे नवीन कॉन्ट्रॅक्ट करण्यात यावं. फ्रेश टेंडर्स हे लीडिंग न्यूजपेपरमधनं पब्लिश करण्यात यावं. आत्ताचं जे टेंडर होतं ते फक्त दिवस रात्र आणि राष्ट्रतेज अशा 2 पेपर्समधनं पब्लिश करण्यात आलं होतं. ज्या सगळे पेपर्स नाही वाचलेलं. तर आम्हाला क्रिटिसाइज करायचं नाही आहे. तर आम्हाला याच्यात फक्त इरेग्युलरिटीज बाजूला करा आणि रेग्युलर राहिले. जर 3 महिन्यात त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही प्रॉपर लीगल ॲक्शन घेऊ.